जलगांव के चोपड़ा तालुका के किसानों ने फसलों के उत्पादन में आए भारी संकट के बावजूद नई पहल की। खरीफ मौसम में अतिवृष्टि और फसलों की कम कीमतों के कारण कई किसानों को नुकसान हुआ। ऐसे में किसानों ने केले की फसल के बीचों बीच प्याज की खेती की है। किसानों ने बताया कि केले और प्याज दोनों को एक साथ खाद और अन्य सामग्री देने से खर्च कम होगा। प्याज की कटाई केले से पहले होगी, जिससे अगर प्याज को अच्छा दाम मिला तो फसल के उत्पादन का खर्च निकल जाएगा और केले का दाम मिलने पर अतिरिक्त लाभ हो सकता है। किसान नारायण माली का कहना है कि एक ही फसल लेने के बजाय दो फसलें एक साथ लेने से कम एक फसल से लाभ सुनिश्चित हो सकता है और यह किसानों के लिए जोखिम कम करने का एक सरल उपाय है। लावली आम्ही पहिले सर पाडून घेतली होती। सर पाडल्यानंतर खोड लावून घेतलं आणि खोड लावल्यानंतर लगेच सुपर फॉस्फेट टाकलं आम्ही 20 एक बॅगा सुपर फॉस्फेट टाकलं। मग आळं उभं वखरणी मशागत करून घेतली। मशागत झाली केळीची कांद्याची सर पाडून घेतली। कांद्याची सर पाडली लगेच कांदा लागवड चालू केली। कांदा लागवड झाल्यानंतर लगेच पाणी खत देणं चालू असतं। 8 दिवसात पाणी असतं कांद्याला। म्हणजे एका पिकाला आपण जे खत आणि फवारणी करतो तेच आपल्या दुसऱ्याला म्हणजे दोघं एकाच टायमाला करताय। हो, त्याच्यात किडीलाही फायदा होऊन जातो। जे मटेरियल कांद्याला दिलं ते आणि किडी निघाल्यानंतर आमचे अजून डोस देऊ बागाला। केळी किती महिन्याचे पीक आहे आणि कांदा किती महिन्याचे? कांदा आहे फक्त 3 महिन्याचे पीक आहे। केळीला 15-16 महिने लागतात। म्हणजे केळी मोठी होत नाही तोपर्यंत आपला कांदा केळी आवडली होते ना तोपर्यंत कांदा निघून जातो। आणि केळी निघाल्यानंतर अजून डोस देता येतो ना बागाला। आणि कांद्याला जर चांगला भाव मिळाला तर जो आपला याचा खर्च निघून जातो ना आमच्या खताच्या संपूर्ण खताचा बरोबर। बरेच शेतकरी जे आहे ते पारंपरिक शेती करत असतात, त्याच्यामुळे कधी निसर्ग साथ देत नाही, आपत्ती येते, भाव नसतो। आता यावर्षी बी भाव न होता केळीला। काय आम्ही 700 रुपये बी कापले केळी, 300 रुपये बी कापले। आता चालू कापले 8 दिवस झाले केळी। ते केळीचा लावलेला खर्च बी निघाला नाही आमच्या मागच्या वर्षीचा। याच्यात कधी कांद्याला भाव राहून जाईल, होऊ शकतं खर्च निघून जाईल। म्हणजे शेतकऱ्यांनी आंतरपीक लावलं पाहिजे, लावायलाच पाहिजे आंतरपीक। काय कोणी आता टरबूज बी घेतात उन्हाळ्यामध्ये लावलं ना, बरोबर ते टरबूज बी घेतात। अच्छा, टरबूज लावल्यानंतर ते बी आंतरपीक होऊन जातं टरबूज। म्हणजे दोघं पिकांपैकी कुठल्या तरी एका पिकाला भाव खर्च निघतो आपला। काय खर्च निघतो आणि दुसऱ्यामध्ये थोडाफार राहून जाईल भाव राहिला त्याच्यात। म्हणजे शेतकरी जो आहे तो म्हणजे कर्जबाजारीपासून वाचू शकतो आणि आंतरपीक घेतल्याने फरक पडतो का थोडा फरक पडतो। काही फायदा होऊन जातो। एका पिकात नाही तर दुसऱ्या पिकात तरी भेटून जाईल काहीतरी भेटून जातं। तर शेतकऱ्यांनी आंतरपीक लावलं पाहिजे पण केळी लहान असताना लावायला पाहिजे, नाही तर केळी आपली अशी फुटून गेली लावलं तर तो कांदा फेल होतो। किंवा खोड लावल्यानंतर 8 दिवसात 10 दिवसात कांद्या लागायला पाहिजे। दादा सध्या कांद्याला बी भाव कमी आहे। कांद्याला तर भाव नाही आता मार्केट असे 5 रुपये 6 रुपये किलो कांदा आहे आता। तरी देखील आपण हिंमत केली। मग आता पेरायचे काय, मकाला भाव नाही, कापूसला भाव नाही, मग काय पेरायला पाहिजे आता? सर्व म्हणजे अपेक्षा ज्या भाव मिळेल याचीच अपेक्षा करा। अपेक्षावर शेतकरी जगतो। बरोबर। म्हणजे भाव भेटेल ही गॅरंटी नाही, पण मेहनत करायची, काहीतरी पेरायचं। कोणतं पेरायचं मग कोणत्याच पिकाला आम्ही भाव नाही। अच्छा, आता एकही पिकाला आम्ही भाव नाही येते हे पेरू बा। आता मका 1000 ते 1200 रुपये क्विंटल चालू आहे। बरोबर। मग काय पेरायचं? म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे कपाशी 5000 रुपये 4000 रुपये। बरोबर। आणि आता वेचणी त्याची 10 रुपये 12 रुपये किलोची वेचणी वेचणी। अच्छा।